बंजारांकडून सुरू असलेला सेवालाल महाराजांचा अखंड जयघोष। नृत्य गाण्यात रंगलेल्या बंजारा महिला, हे दृश्य आहे कर्नाटकातील तीर्थक्षेत्र अथनी इथलं। आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये दिसतं अगदी तसंच दृश्य। पंढरीच्या वारीत तुकोबा, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या आळंदी देहूहून प्रस्थान करतात, तर रामनवमीला बंजारा यांची काशी पोहरागड उमरीला होणाऱ्या बंजारांच्या सोहळ्यासाठी अथनीहून श्री हमूलाल महाराजांची पालखी निघाली। पांढरा सदरा, डोक्यावर टोपी असा वारकऱ्यांचा पेहराव, तर हमूलाल महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बंजारा स्त्री पुरुष खास त्यांच्या पारंपरिक पेहरावात दिसत होते। त्यात रंगत आणली ती बंजारा पारंपरिक गाणी नृत्याने। जनांचा प्रवाहच रस्त्यावर दिसत होता, शेकडो गाड्यांचा ताफाही सोबत होता। प्रत्येक बंजाराच्या मनात दिसत होता तो फक्त आणि फक्त भक्तिभाव। आपलं दैवत सेवालाल महाराजांचं दर्शन होणार, बंजारा धर्मपीठाची स्थापना होणार आणि परमपूज्य रामराव बापू धर्मपीठाचे पहिले पीठाधीश्वर होणार। हा सोहळा याची देहा याची डोळा पाहण्यासाठी अथनी ते पोहरागड असा प्रवास सुरू होता। त्यात बंजारा समाजातील साधू संत, सामाजिक आणि राजकीय नेतेही दिसत होते। सारं वातावरण भक्तिमय असच, डोळ्यांचं पारणं फेडणारं। इंडी येथे पालखी सोहळ्याचं दिमाखात स्वागत करण्यात आलं। त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। श्री हमूलाल महाराजांचे प्रिय भक्त संत धावजी बापू यांची समाधी असलेलं अक्कलकोट मधील हे शांती स्थळ। याच पवित्र स्थळी पालखी पहिल्या दिवशी मुक्कामी होती। धावजी बापूंच्या समाधीचं दर्शन घेताना प्रत्येकाला मिळत होतं आत्मिक समाधान, शांती, नवी ऊर्जा आणि चैतन्य। अक्कलकोट नगरी संत शिरोमणी सेवालाल, हमूलाल महाराज आणि धावजी बापूंच्या जय जयकारानं दुमदुमून गेली। दिनांक 12 एप्रिल 2016, नवा दिवस, नवा उत्साह, पुन्हा एकदा जय सेवालाल जयघोष आसमंतात दुमदुमला आणि बंजारा पुढच्या टप्प्यासाठी मार्गस्थ झाला। गावागावांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये पालखीचं जल्लोषात स्वागत सुरू होतं। केवळ बंजाराच नाही तर इतर जाती धर्माच्या लोकांनीही भक्तिभावाने पालखीचे दर्शन घेतलं। संत शिरोमणी सेवालाल महाराजांची निशाणी असलेल्या पांढऱ्या शुभ्र ध्वजासमोरही प्रत्येक जण नतमस्तक होत होता। तुळजापूर मार्गे लातूर, परळी, अंबेजोगाई, गंगाखेड असा प्रवास करत पालखी सोहळा रात्री नांदेडला मुक्कामी होता। बंजारा आणि शीख समाज एकमेकांना बंधू मानतात। या दोन्ही बंधूंची भेट इथे झाली। पालखी सोबत असलेल्या बंजारांनी सचखंड गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं। समाजामध्ये एक प्रकारचं आनंदी वातावरण संचारलेलं आहे। अशा प्रकारचं धर्मपीठ स्थापन करणारे हे जगातीलच बंजारा समाजातील पहिले श्रीमान किसनरावजी राठोड हे आहेत। सर्व भारतातील बंजारा बांधव त्यांच्या या पवित्र कार्यासाठी
आम्ही शतश त्यांचे आभारी आहोत। संत सेवालाल महाराज आणि हमूलाल महाराज यांच्या पालखी यात्रेमुळे बंजारा समाजामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। धर्मपीठ स्थापनेसाठी संपूर्ण बंजारा समाज, देशभरातला बंजारा समाज रामनवमीला, पोरादेवीला, शिवालाल महाराजांचा उत्सव साजरा करण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने येत आहे। 13 एप्रिलला सकाळी नांदेड शहरातून पालखी सोहळ्याचा प्रारंभ झाला। पालखीच्या स्वागतासाठी बंजारा समाज त्यांच्या गावातील तांड्याबाहेर येऊन वाट पाहताना दिसत होता। कडाक्याच्या उन्हातही ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचं स्वागत आणि दर्शन सुरू होतं। तीर्थक्षेत्र अथणीहून सुरू झालेली ही हमूलाल महाराजांची पालखी मजल दर मजल करत अर्धापूर, वारंगा, पुसद, दिग्रस मार्गे सप्तमीच्या रात्री बंजारा काशी पोहरादेवीत दाखल झाली। तेव्हा बंजारांनी एकच जल्लोष केला। जय सेवालाल या 2 शब्दांमध्ये इतकी जादू आहे की या प्रवासाचा थकवा त्यांना वाटत नाही। उलट या जयघोषानं त्यांच्या अंगात नवी ऊर्जा निर्माण होते। संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचं दैवत। देशाच्या पूर्वेकडून संत लोकालाल, हाथीराम बाबा, उत्तर भारतातून लखीशा बंजारा, तर उत्तर दक्षिण भारतामधून हमूलाल महाराजांची पालखी पोहरागडला आली। देशभरातील बंजारा समाज यामुळे पुन्हा एकदा एकवटलेला दिसला। बंजारा संस्कृती, परंपरा, बंजारा भाषा आणि कलेचं दर्शन त्यामुळे देशवासियांना झालं।